आणि मला नागपूरची फ्लाईट आहे, त्यामुळे ते सगळं वेळेत आपल्याला बांधायचं असल्यामुळे मी खूप त्याचे धागेदोरे आत्ता ताणणार नाहीये. पण महत्त्वाचा मुद्दा, द की फॅक्टर वाईल रनिंग एनी बिझनेस, की अनेक इंडस्ट्रियलिस्टला, अनेक ऑन्टरप्रेनर्सला असं वाटतं की माझा प्रोडक्ट विकणं हे माझं सर्वोच्च ध्येय असलं पाहिजे. हा अनेकांचा गैरसमज असतो आणि त्यामुळे अशी अनेक लोक सातत्याने स्वतःच्या प्रोडक्टची मार्केटिंग स्वतःहून करण्याच्या नादात अनेक वेळा आपले परमनंट कस्टमर सुद्धा गमावून बसतात. उदाहरणार्थ इन्शुरन्स एजंट, मी नाव नाही सांगत, पण पहिली भेट झाली की त्याचा पहिला प्रश्न, दादा नवीन पॉलिसी आली घेतो का? यार म्हटलं माझं सगळं फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे झालंय वगैरे वगैरे वगैरे. माझ्या वडिलांचं फार मोठं ऑपरेशन झालं, एका मोठ्या याच्यातून ते उभे राहिले. खूप मोठा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या घरावर तो आलेला होता आणि यातून आम्ही बाहेर पडलो सुदैवाने. आणि त्यानंतर या व्यक्तीची माझी पहिली भेट झाली. त्याचा मला पहिला प्रश्न, काय सुमंत काय म्हणतो? म्हटलं मी ठीक आहे, नवीन पॉलिसी आली घेतोस का? म्हटलं यार माझं सगळं फायनान्शियल प्लॅनिंग झालेलं आहे, मला आता की नवीन मी कुठे काही टाकू शकत नाही. त्याचा पुढचा प्रश्न, अच्छा ठीक आहे, बाबांची तब्येत कशी आहे? बाबांची तब्येत कशी आहे म्हणजे काय? तर तुम्हाला तुमचा प्रस्पेक्टिव्ह कस्टमर जो आहे त्याच्या सुखदुःखांमध्येच इंटरेस्ट नसेल, तुम्हाला त्याला जोडूनच घ्यायचं नसेल, स्वतःचा प्रोजेक्ट त्याच्यावर थोपवायचा असेल, तर ही लोक असं पहिले व्यवसायाच्या गोष्टी करतात आणि मग ते बाकी गोष्टींना प्राधान्य देतात. बिझनेस तेव्हा वाढतो जेव्हा बिझनेसमन माणसं जोडतो. माणसं जोडणं हे सगळ्यात महत्त्वाचं स्किल. आणि कदाचित माझ्या कामात पडतील म्हणून माणसं जोडणं नाही, बेशुमार माणसं जोडत राहावी सगळ्या क्षेत्रांमधली, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये म्हणतो नेटवर्किंग. हे शिकायला लोक आमच्यासारख्या संस्थांकडे 50-50 हजार रुपये खर्च करतात, ज्याची काही गरज नाही. इथे दिसतं ना, या शिवबा नावाच्या पोरानं जातीपातीचा कुठलाही विचार मनात न धरता सगळे मित्र जोडले. त्यांची आडनावं वाचली तरी लक्षात येतं मित्रांची. तानाजी हे मालुसरे आहेत, मुरारबाजी हे देशपांडे आहेत, जीवा महाला हा सपकाळ आहे. हे नावांवरून कळतं ना. तर रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन हे माझ्यासारख्या चिपड्याला कळू शकतं, तर ते शिवाजीराजांना कळत नव्हतं का कोणाला सिलेक्ट करावं आणि कोणाला रिजेक्ट करावं? हे धडधडीत पुरावे दिसत असताना आम्ही वाह्यातपणे त्यांची बदनामी करतो आणि शिवाजीराजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो जातीपातीची भांडणं लावून. त्या माणसांनी सगळ्यांना रिक्रूट केलं जी कामाची लोक होती. स्किल सर्वोपरी, सर्वोपरी हे मानलं त्या माणसांनी. आणि म्हणून मुरारबाजी देशपांड्यांचं रिक्रुटमेंट जेव्हा सिलेक्शन जेव्हा झालं, तो प्रसंग सर्वविदित आहे. महाराजांनी त्याला लढताना पाहिलं शत्रूकडून आणि त्याचा स्किल पाहिलं दांडपट्टा चालवण्यामध्ये, आणि महाराज त्याला काउंटर ऑफर देत आहेत की माझ्याकडून लढतो का? आणि ही लेफ्ट हिज ऑर्गनायझेशन अँड केम बॅक टू शिवाजीराजे. दॅट शोज, हे दाखवतं ना महाराजांनी त्याला धडधडीत खिचलंय स्वतःकडं, हे महाराजांनी केलं. आणि यातून राजांनी लोक जोडली, किती प्रकारची माणसं जोडली हो. आज माझा बिझनेस सेटअप करत असताना सरकारकडची माणसं, अशा प्रकारची सॅटर्डे क्लबकडची माणसं, समाजाकडची माणसं, लीगल लोक, असा तुमचा जिथपर्यंत पसारा तुम्ही वाढवू शकाल तुम्हाला आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्यासाठी लोक उभे राहतील आणि प्रोडक्ट तो विकण्याचा तर ध्यास विसरून जा. माणसं जोडली ना, ज्या दिवशी त्याला प्रोडक्टची आवश्यकता पडेल तो त्या दिवशी फोन तुम्हाला नक्की करणार आहे, याची गॅरंटी तर मी घेतो. अशी माणसं जोडा, अशी माणसं जोडा. मला वाटतं सॅटर्डे क्लबनी केलेलं सगळ्यात मोठं काम हे माणसं जोडण्याचं काम आहे, सगळ्यात मोठं काम. आणि म्हणून तो उत्तर भारतातून आलेला कविराज भूषणासारखा माणूस सुद्धा महाराजांची सगळे गुण बघतो आणि तो बेभान होऊन जातो शिवाजी राजांना पाहून. आणि तो शिवाजी राजांकडे बघत ती ऐतिहासिक कविता लिहितो की शिवाजी राजा तू कोण आहेस? इंद्रजिमी जंभ पर, बाळ वसु अंब पर, रावण सदंभ पर, रघुकुल राज है, पावन भारी बाह पर, शंभु रतिनाह पर, तो सहस्त्रवाह पर, राम द्विज राज है, दावा द्रुम दंड पर, चीता मृग झुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृग राज है, तेज कंस पर, जसा अंधारावर तेज म्हणजे प्रकाश आक्रमण करतो. कन्हजिमी कंस पर, कंसाच्या छातीवर बसून कान्हा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्या मुठ्ठीने त्याची छाती फोडतोय. तशाच प्रकारे या प्रचंड इस्लामी म्लेच्छ सत्तांच्या वंशांवर शिवाजी राजा तू एखाद्या सिंहासारखा आघात करतोयस. तेज मांस पर, कन्हजिमी कंस पर, त्यो मलेच्छ वंश पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है. अशा दणदणीत